ओम नमो नारायण। मित्रांनो, आपल्याला डॉक्टरांनी कुठलीही जरी सर्जरी सांगितली असेल, कुठलीही असो, तर सर्जरी करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या आश्रमामध्ये येऊन 1 महिन्याचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलेत तर निश्चितच आम्ही तुम्हाला सर्जरीपासून मुक्ती देऊ शकतो। एक साधारणतः ह्या 100-200 वर्षाच्या आधी सर्जरी हा विषय नव्हता, पण तो हल्ली असा झालेला आहे की पटकन सर्जरी करायची आणि मोकळं होऊन जायचं। तर त्यामध्ये काही दूषित परिणाम पण होतात आणि सर्जरी झाल्यानंतर जे काही आपल्याला अँटीबायोटिक गोळ्या दिल्या जातात तर त्यांनी पण आपल्या शरीरामध्ये तांबड्या पेशी, लाल पेशी किंवा आपली जी की हे सप्तधातू बनण्याची जी शरीरामधली क्रिया आहे ती शिथिल होऊन जातं आणि भलतेच दुसरे रोग लागतात। तर माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपल्याला सर्वांना असं सांगणं आहे की जर आपल्याला डॉक्टरांनी कुठली सर्जरी सांगितली, आमच्या आश्रमामध्ये गुरुवारला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत रुग्ण तपासणी चालू असतं, मोफत तपासणी चालू असतं। इथं कुठलाही चार्ज लागत नाही तपासणीचा, फक्त औषधाचे काही विशिष्ट पैसे घेतले जातात। तर ज्या लोकांचं आता प्रश्न काय आहे की आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आपण सर्जरी करतो, पण शरीर तुमचं आहे ना। एक वेळ आयुर्वेदिक पर्याय करायला काही हरकत नाही ना। 1 महिन्यामध्ये जर तुम्हाला त्यामध्ये आराम पडला तर तुम्ही सर्जरी करूच नका ना। कशाला सर्जरी करताना भलते ते अँटीबायोटिक घ्यायचं। म्हाताऱ्या लोकांनी जर समजा काही सर्जरी केली, अँटीबायोटिक घेतलं तर त्याला प्रोस्टेट ग्लँडचा त्रास होतो, किडनीचा त्रास होतो, ब्रेन हॅमेरेज होतं, असे बरेच काही प्रकार घडतात। तर आपण कुठलीही सर्जरी करण्याच्या आधी आयुर्वेदिक औषधं फक्त 1 महिने घेण्यासाठी माझ्याकडे या। जर तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळेल तर आनंदच आहे। नैसर्गिकरित्या तो रोग नीट होतो आणि आमच्या आयुर्वेदामध्ये तसंही रोग लागण्याच्या आधीच आपण औषधे घ्यायची असतात, तर ते कोणी आजकाल करत नाही, ते करायला पाहिजे। तर ह्या संधीचा मुख्यतः सर्जरीपासून तुम्हाला दूर मी ठेवणार आणि आयुर्वेदिक औषधांनी निश्चितच त्यावर 100% आराम पडतोय। कारण की आयुर्वेदामध्ये रस, रसायन, भस्म, कल्क, आसव, आरिष्ट हे बरेचसे काही प्रकार यामध्ये आहेत मित्रांनो। ते सर्व आम्ही ह्या आश्रमामध्ये आमच्या एक मोठं संशोधन केंद्र करून त्यामध्ये प्रत्येक पेशंटवर रिसर्च केला जातो आणि तो रोग नीटच होतो। नीट नाही झाला तर येऊन बसा ना माझ्या आश्रममध्ये, मी नीट करतोय ना। पैसे नसतील देऊ नका, काही प्रॉब्लेम नाही। ओम नमो नारायण।